40च्या पुढे गेले, मला वाटलं 30च होतील म्हणून. थँक्यू मला एवढं छान सरप्राईज दिल्याबद्दल. हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. सकाळपासून खूप पाऊस होता, आता उघडलाय पाऊस, बराचसा चांगला पाऊस झाला. तर आता घरामधली सगळी कामं आवरलेली आहेत माझी. परी गेलेली आहे स्कूलला आणि परी स्कूलमधून येण्याच्या अगोदर तिला मला सरप्राईज द्यायचं आहे. तिच्यासाठी गुलाबजाम बनवायचे आहेत. तर आज मी गुलाबजाम बनवणार आहे. गुलाबजामची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि परी आल्यानंतर तिला सरप्राईज देणार आहे. तिला कसं वाटते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिच्या रिॲक्शनवर तुम्हाला कमेंट करायचे आहे आणि लाईक पण करायचं आहे, सबस्क्राईब पण करायचं आहे. तर चला मी आता गुलाबजामच्या तयारीला लागते. तर मी हे गिट्सचं गुलाबजामुन पॅकेट घेतलेलं आहे आणि हे इन्स्टंट गुलाबजाम होतात आणि खूप छान होतात, त्याच्यामुळे मग मी हेच घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ना 40 गुलाबजाम होतात आणि खूप सोप्या सोप्या स्टेप्स आहेत. ते सगळे इकडे दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. तर आता मी हे गिट्सचं गुलाबजामुन बनवणार आहे आणि आता पीठ मळायला घेते मी. कधी कधी मी चितळ्यांचं सुद्धा घेऊन येते. चितळ्यांचे सुद्धा फार अप्रतिम होतात, पण गिट्सचे सुद्धा छान होतात, त्याच्यामुळे गिट्सचं ह्या वेळेस मी छोटंसं पॅकेट आणलं आहे. तर बघूया म्हटलं कसे होतात. छान होतात, मी भरपूर वेळा केलेले आहेत. तर आता पीठ मळायला घेते. तर गुलाबजाम कुणाकुणाला आवडतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या परीला तर फार आवडतात, तर खूप छान लागतात. तर ह्याच्यामध्ये 40 गुलाबजाम होत आहेत असं सांगितलेलं आहे. बघूया आता कसं किती होत आहेत. मी थोडे मोठ्या साईजचेच पकडणार आहे, कारण ना छोट्या छोट्या साईजचे खूप वेळ लागतो करायला म्हणून. तर आता हे छानपैकी असं पीठ आता मळून घेते आणि पाक करायला ठेवते. तर गुलाबजामुन करताना तुम्ही दूध वापरू शकता, परत पाणीसुद्धा वापरू शकता. असं काही नाही, दुधानेच गुलाबजाम छान होतात, पाणी वापरलं तरी छान होतात. तर आता मी हे गुलाबजामचं पीठ छानपैकी असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, जास्त रगडायचं नाही. एकदम हलक्या हाताने आपण मळून घेणार आहोत. तर छानपैकी असा मी गोळा मऊ असा मळून घेतलाय. आता ह्याचे गोळे करून घेते आणि त्याच्या अगोदर मी पाक करायला ठेवणार आहे. तर आता इथं मी पाकासाठी पाणी ठेवलंय. 1 तांब्या आणि थोडंसं वरती असं पाणी आहे आणि पाकासाठी साखर घेतली मी. तर इथे एवढी साखर घेतली आहे मी. हे डब्याचं टोपण आहे, डब्याचं टोपण हे सपाट मापानं अशी मी साखर घेतलेली आहे. हे माझं प्रत्येक वेळीचं प्रमाण आहे, तर मी असंच प्रमाण घेते. तर आता ही साखर आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत पाक करण्यासाठी. तर छानपैकी ह्याला असं आपण हलवून घेऊ. पाक आपल्याला जास्त लाडूसारखा पण करायचा नाही आहे, जास्त पातळ पण करायचा नाही आहे, मीडियमच करायचा आहे. गुलाबजामचा पाक मीडियमच असतो. तर आता छानपैकी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेते मी. पीठ छानपैकी मी मळून घेतले. पीठ जर छान मळून घेतलं ना की गोळे पण खूप छान होतात, अजिबात सुद्धा भेगा पडत नाही, चिरा पडत नाही. तर मी तुम्हाला दाखवते एक गोळा पटकन करून. थोडंसं गोळा करताना दाब दिला ना खूप छान होतो गुलाबजाम. हे पाहू शकताय तुम्ही, अजिबात सुद्धा त्याला कुठे चीर पडलेली नाही आहे आणि हे गिट्सचे आहेत, चितळेचे नाही आहेत, तरीसुद्धा एवढे छान झालेले आहेत. तर आता बघूया एका पॅकेटमध्ये किती गुलाबजाम होतात. त्या पॅकेटमध्ये तर 40 दिलेले आहेत, तरी पण मी बघूया निदान 30 तरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त पण छोटे छोटे केले ना मग ते खूप छोटे होतात. हे पाहू शकता किती छान होत आहेत, गोल गोल होत आहेत एकदम. आणि जास्त छोटे छोटे केले ना किती पण वेळ मग ते खेळत बसावं लागतं.
असे गोळे करून घेते आता मी छान. ते पाहू शकता तुम्ही किती छान गोळे होत आहेत. तर असे गोळे करून घेते मी आणि झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत इकडे पाक पण तयार होतोय आपला. तर सगळे गुलाबजाम वळून झालेले आहेत आणि आता बघूया आपण किती गुलाबजाम झालेले आहेत. मी मोजते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 22 24 25 6 7 8 9 10 31 32 33 34 35 36 37 38 39 40 42 40च्या पुढे गेले. मला वाटलं 30च होतील म्हणून. 40 होतील असं पॅकेटवरती लिहिलं होतं, पण 41 झालेले आहेत. छानच गोष्ट आहे. तर आता हे सगळे गुलाबजाम मी तळून घेणार आहे आता आणि पाक पण बघते झाला आहे की नाही. पाक पण छानपैकी शिजतोय. तर अजून टाईम आहे पाकाला थोडासा. पाक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत मी हे गुलाबजाम तळून घेते. तर आता गुलाबजाम तळण्यासाठी मी छोटीशी कढई ठेवली आहे. त्यामध्ये आता गुलाबजाम तळण्यापुरतं तेल टाकून घेणार आहे. गुलाबजाम त्यामध्ये छानपैकी असे डुबले पाहिजे. तेल छान तापून देते आणि त्यानंतर गुलाबजाम तळून घेते. तर आता तेल तापले की नाही बघूया आपण. छोटीशी गोळे टाकू त्यामध्ये. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये आता मी गुलाबजाम सोडते आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. परीचे खूप फेवरेट आहेत गुलाबजामुन. ती 2-3 दिवस झालं माझ्या मागे लागली आहे, पण माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे. अजूनही मी रिकवर झालेली नाही आहे, पण तसंच चालू आहे. मुलांसाठी काही पण असं असतं ना, त्याच्यामुळे मग म्हटलं चला ती स्कूलमधून येण्या अगोदर तिला सरप्राईज देऊया. तिला सरप्राईज फार आवडतात. मग ते कसलंही सरप्राईज असले ना, साधं सिम्पल जरी 5 रुपयाचे कुरकुरे जरी आणले ना तरी पण तिला इतका आनंद होतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आज तर तिची फेवरेट गोष्ट आहे, आवडीची गोष्ट आहे, तर आपण का नको तिला सरप्राईज द्यायला. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला वेळ पण आहे, काम पण लवकर आवरलेलं आहे आणि घरात एकटीला बोर पण होतं खूप. टी व्ही पाहून तरी किती वेळ पाहणार ना. ब्लॉग बनवून झाल्यानंतर टी व्ही पाहायचा पण मला कंटाळा येतो. मी जास्त टी व्ही नाही पाहत, अवॉइड करते. आणि मला खरं सांगू का, मूड नसला ना तेवढं पुरतंच टी व्ही बघते आणि मला करमत पण नाही का काय माहिती. असं काय करावं, कुठे जावं काही समजत नाही. तर असे गोल्डन ब्राऊन एकसारखे होईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही जर असं चमच्याने किंवा झाऱ्याने असं सतत जर त्याला हलवत नाही राहिला ना तर एकाच साईडनं भाजले जातात आणि ते खूप विचित्र दिसतात. त्यामुळे असं सतत हलवत राहिले ना खूप छान गुलाबजाम भाजले पण जातात. हे पाहू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे. तर अजून थोडंसं आपण त्याला छान तळून घेणार आहोत. आणि मला वाटलं होतं 30च होतील, म्हणजे 30 पण मला असं वाटत होतं की होतील की नाही, कारण पीठ खूप कमी दिसत होतं. पण गुलाबजाम वळल्यानंतर 41 गुलाबजामुन झाले. पॉकेटवरती तर 40च दिले होते. बरं झालं जास्ती झाले. हा फेवरेट दिवाळीमध्ये सुद्धा सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. परीचा, माझा, सगळ्यांना आवडतो. त्यामुळे मग म्हटलं चला आज आखाड स्पेशल गुलाबजामुन पण बनवूया आणि आपल्या लेकीला सरप्राईज पण देऊया. मला तिच्यासाठी ना सगळ्या गोष्टी करायला आवडतात. परीसाठी सगळ्या गोष्टी करते मी तिच्यासाठी. आणि ज्या गोष्टी मला मिळालेल्या नाही आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मी तिच्यासाठी करणार असं मी माझ्या मनाशी ठरवलेलं आहे. कारण मला ना
लाईफमध्ये असं असतं ना, आणि प्रत्येकालाच लाईफमध्ये काही ना काही गोष्टी नाहीत मिळत, आणि तसंच काहीसं आहे. त्याच्यामुळे मग मी असं मनाशी ठरवलं आहे की काहीही झालं तरी आपल्याला एक गोष्ट कमी करायची, पण आपल्या लेकीला कमी करायची नाही. कारण आहे ना, तिच्यावरती खूप 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 जीव आहे माझा, आणि खूप गोड आहे ती. तुम्ही तर पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये. सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह आहे, हुशार आहे. तर तिच्यासाठी चाललेलं आहे हे सगळं. गुलाबजाम छानपैकी असे भाजून झालेत, मी तुम्हाला दाखवते. आणि हे आता काढून घेते. खूप छान कलर आला आहे गुलाबजामला. वाव, किती सुंदर दिसते. तर कोणाकोणाला गुलाबजाम आवडतात नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंट करत नाही अजिबात. खूप जण माझे ब्लॉग्स बघतात, पण कमेंट फार कमी आहेत. प्लीज कमेंट करत जा. तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग्स आवडतात, तुम्हाला रेसिपीजचे आवडतात का, मेकअपविषयी आवडतात, किंवा कोणत्या प्रकारचे तुम्हाला ब्लॉग्स आवडतात ना, मला नक्की सांगा. तशा प्रकारचे ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत जाईल. कारण ना, माझं एक टार्गेट आहे. ते टार्गेट पूर्ण होईपर्यंत मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, आणि त्यामध्ये तुमच्या सपोर्टची ना मला फार गरज आहे. त्यामुळे आपले व्हिडिओज ना भरपूर सारे शेअर करत जा. व्ह्यूज फार कमी चाललेत आपल्या व्हिडिओला. व्ह्यूज वाढल्या गेल्या पाहिजेत. तर हे गुलाबजाम छानपैकी असे मी आता तळून घेते. पहिली बॅच तर झालेली आहे तळून. खूप छान दिसतात ते गुलाबजाम, किती भारी भाजलेले आहेत. कुठेही क्रॅक नाही आहे, काहीच नाही आहे, एकसारखे एकदम झालेले आहेत. तर हे पण छानपैकी असे तळून घेते, आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर असे पण गुलाबजामुन खायला खूप भारी वाटतात मला. तर पाना असे खायला फार आवडतात. त्याला टेस्ट करायला खूप छान झालेला आहे. तर पाक होतोय अजून, झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. कोणाकोणाला असं गुलाबजामुन खायला आवडतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता पाक दाखवते मी तुम्हाला. खूप छान असा पाक झाला आहे, हे पाहू शकताय. तर आता आपण ह्या गरम पाकामध्येच गुलाबजाम सोडणार आहोत. तर आता ह्या पाकामध्येच मी गुलाबजामुन सोडते. आपल्याला गरम पाकामध्येच गुलाबजाम सोडायचे आहेत. सगळे टाकलेत मी आता पाकामध्ये, आणि छानपैकी ते असे मिक्स करू आपण. आणि जरा वेळ असेच ठेवायचे आहेत आपल्याला. तर ह्याच्यामध्ये मी ना थोडी वेलची पावडर पण टाकणार आहे, टेस्ट छान येण्यासाठी. तर आता वेलची पावडर मी अशा डब्यांमध्ये, म्हणजे ही काचेचा डब्बा आहे, म्हणजे काचेची बरणी आहे. खूप छान आहे, तुम्ही पाहू शकताय. मी असं डीमार्टमधून घेऊन आलेलं आहे, मला फार आवडलं ह्या म्हणून. तर असे मी वेलची पावडर करून ठेवत असते. तर आता ती पावडर आपण गुलाबजाममध्ये टाकूया, म्हणजे टेस्ट अजूनच छान येईल. हवं तर तुम्ही पाकामध्ये सुद्धा टाकू शकता. तर आता हे छान असं एकत्र करू परत. वा, मस्तच. स्मेल तर जबरदस्त येते. तुमच्याकडे जर बदाम असतील, काजू असेल, काजू नाही पण बदाम असतील ना, तर त्याचे काप करून तुम्ही गुलाबजाममध्ये नक्की टाका. खरंच खूप भारी होतं. तर अशा प्रकारे आपले गुलाबजाम हे रेडी झालेले आहेत. आपले गुलाबजाम बनवून झालेले आहेत परी येण्याच्या अगोदर. तर आता किती वाजले? आत्ता वाजलेले आहेत 2, आणि परी येईल पाऊण तासाने येईल, म्हणजे 3 वाजता येईल परी. 1 तास लागेल अजून. तर तिला सरप्राईज देणार आहे. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. सकाळी पण भरपूर पाऊस पडून गेला. खूप छान वाटलं, आणि बघूया तिला कसं वाटते सरप्राईज. आणि तुम्हाला कशी वाटली गुलाबजामची रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे ना, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. ऐक इकडे, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय? अरे अगो बाई, काय?
खुश झाली गुलाबजाम बघून. तिला गुलाबजाम बनवून ठेवलेत ना, तर आनंद झालाय तिला. आता खायला देते. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? तर ती कशी झाली टेस्ट, तर तिचं थोडासा व्हिडिओ घेते मी आणि तुम्हाला दाखवते तिचं रिॲक्शन. तर आता परीला सरप्राईज मिळालेला आहे. आता परी टेस्ट करून सांगेल कसं झालं. सांग गं बाळा. चांगले झालेत का? चांगले मला खूप आवडलं मम्मा. चांगले ना. खा मग. थँक्यू मला एवढं छान सरप्राईज दिल्याबद्दल. मला खूप आवडलं.